चाल तुझी हरणी सारखी, नजर तुझी तलवार. काय खरं नाही. बघता तू एक वार, दिलात घुसते कट्यार. झालो तुझा मी, होशील ना माझी तू. मी तुझा खांडू आणि ए साया! जगताप साहेब, मीने आवरा आवाज दिला फिरमान आवरा मीने डान्स केला ते माझ्याकडे बघत का नाही आहेत? अहो कसं बघणार साहेब, कविता लिहितायत कविता. जगताप हा बघा कसं वाटतं ऐका. हा साहेब. चाल तुझी हरणी सारखी, नजर तुझी तलवार. बघता तू एक वार, दिलात घुसते कट्यार. हा. झालो तुझा मी, होशील ना माझी तू. मी तुझा खांडू आणि तू माझी. रा सुरक्या, मी बोललो नव्हतं तुला, हा सील मासा तुझ्या जाल्यात अडकणार. एक मिनिट. ओ जगताप, किती वेळा सांगितलंय हे सुरके आणि सावत्या इथे पोलीस स्टेशन मध्ये आले नाही पाहिजे म्हणून ना. हो, बाहेर काढा, आत्ताच्या आत्ता बाहेर काढा त्यांना. मी बोलतो त्यांच्याशी. मी माझ्यासाठी कविता लिहिली होती. साहेबांनी कविता तुमच्यासाठी नाही, वहिनीसाठी लिहिली आहे. ये सांग याला. अरे येत आहे ना भावी वहिनी. ही नाही, एक नवीन वहिनी आहे, अश्विनी वहिनी. औशिनी कोण आहे? अश्विनी 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 वहिनी. अश्विनी. ऐकू ना. अश्विनी. अश्विनी. खांडेकर आले मी. अश्विनी. काय सॉरी मॅम. काय जय हिंद. नाही सॉरी. जय हिंद. याच त्या हरणीची चाल, नजरेत तलवार, साहेबांच्या दिलात घुसलेली कट्यार, सिनियर इन्स्पेक्टर अश्विनी कासार. खांडेकर, स्टेशन समोर टेम्पो कोणाचा आहे? विचारतो काय म्हणजे विचारतो. ए हा हा साहेब. कोणाचा टेम्पो जगताप बाहेर? साहेब मांजा आहे साहेब, मांजा आहे. मावरं घेऊन चाललो तो मार्केटला आणि टेम्पल. खांडेकर, मी काही बोलले? फक्त विचारलं ना टेम्पो कोणाचा आहे. ओ काही करताय तुम्ही. ती कोण? माझं नाव सुरकी आहे ना. मीनी साहेबांची. माझी कोण नाही. तिचं हे झालंय, मोबाईल हरवलाय. ती तक्रार द्यायला आली आहे मॅडम. हे काय? आणि कुठे? मॅम ऐका ना. चाल तुझी हरणी सारखी, नजर तुझी तलवार. बघता तुला एक वार, दिलात घुसते कट्यार. झालो तुझा मी, होशील ना माझी तू. मी तुझा खांडू आणि तू माझी. आशू खांडेकर, ताबडतोब इकडे या. काय हे? मॅम ऐका ना. काय हे? बोला लवकर. सांगतो मला. एक्सप्लेन. बोला. ऐका ना, बोला लवकर, नाहीतर मी. ऐका ना माझं मॅडम. नाहीतर मी बोलन. खांडेकर, हा काय? आय लव्ह यू. आय लव्ह यू. आय लव्ह यू. ए बचा! खांडेकर, जे तुमच्या मनात आहे तेच सगळं माझ्या मनात आहे. काय काय? कधीपासून? आपण ट्रेनिंगला गेलो होतो ना तेव्हापासून.
खांडेकर प्लीज एकदा म्हणा ना आशू हा काय आशू. मॅम मी कसं म्हणू लगेच म्हणतो आशू खांडू आशू खांडू आशू खांडू. आशू काय काय हिला काय झालं ही का अशी अशी का करते? मॅम मॅम त्यांचा मोबाईल हरवलाय ना म्हणून त्यांना त्रास होतोय. साहेब देतील ना शोधून. हा 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 मला खरं खरं सांगा, तुम्हाला साहेब आवडतात? खूप खूप आवडतात मला खांडेकर. मॅडम यांच्यात काय आवडण्यासारखं? तुम्ही केवढं फिट ये बघा कसं ढेरपोट्या. ढेरपोट्या नाही हा. ढेरपोट्या नाही तुंदीला तनू म्हणा हवं तर. काय 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 तुंदीला तनू. तुला नाही कळणार रे जादू खांडेकरांची. आम्ही जेव्हा ट्रेनिंगला गेलो होतो तेव्हा सकाळी अशी परेड चालू होती आणि माझी नजर खांडेकरांवर गेली. तिथेच खेळली. हाय 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 काय तो रुबाब, काय तो डौल, हाय 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 काय तो धावताना लागलेला दम, अथांग समुद्राच्या लाटांसारखं ते उधाळलेलं पोट. ते 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 बघितलं मी आणि क्षणात प्रेमात पडले. सावते हिला पण माझ्यासारखं साहेबांचं पोट आवडतं. रे मला तुम्हा बायांचं कळतच नाही. काय? अडचणीची गोष्ट कशी काय आवडते का तुम्हाला? पण नाही बोलत. अरे ओ साहेब, अरे तुम्ही लाजताय काय साहेब? तुमची मजा आहे मग. इकडे पोरांनी जिमा मारून मारून बॉरी फिगवायची आणि तुम्ही पोट फुगवून पोरी पटवणार. पण साहेब जास्त पोट फुगवू नका नाही तर बटन तुटेल. कुठं देत मग जगता कुठू दे उधाणू दे हे सौंदर्य. तसंही ते पोट सांभाळत सांभाळत हतबल झालंय ते बिचारं बटन. मला पुन्हा एकदा तुमच्या शर्टाचं बटन तुटताना बघायचंय हा खांडेकर. पुन्हा एकदा म्हणजे आंधी काम बघितलं होतं. परवा पेट्रोलिंगला गेलो होतो तेव्हा हा, हा. खांडेकर आठवतंय ना, तुम्ही कारच्या मागच्या सीटवर तुम्ही बसला होतात. मी आरशातनं तुमच्याकडेच बघत होते मॅडम तुम्ही माझ्याकडे बघत होतात. आणि अचानक तुमचा डोळा लागला. काय लागलं? डोळा मॅडम माझा डोळा लागणं एवढं मादक आहे? तुम्ही असं लहान मुलासारखं असं गुरफटून मस्त झोपला होतात आणि मध्येच इतकं क्यूट करत होतात आणि मग तुम्ही घोरायला लागलात. हा तुमचा घोरण्याचा स्वर आणि तुमच्या पोटाची मादक लयबद्ध हालचाल. जीव घ्यालो खांडेकर. नाही, ईश्वर, बाई, नाही, थांबा, काय करता? कोणीतरी बघेल. काय डायलॉग आहे क्या? बरं वाटतं. जगताप, हे एवढं भारी आहे? हो साहेब, अहो कस्तुरी मृगाला कुठे माहित असतं त्याच्या पोटात गंध असतो ते. तुम्ही असा दीर्घ श्वास घेतलात आणि तटकन तटकन त्या शर्टाचं बटन तुटलं. आउच! असंच. आणि त्या बटनांच्या फटीतून एक लबाड खोडकर गोंडस पोट माझ्याकडे डोकावून बघत होतं. लबाड खांडेकर एवढ्या लेवलचं फ्लर्टिंग इतक्यात तरी कुणी माझ्याशी केलेलं नाही. हा शपथ. तुम्ही बघितलं तेव्हा हे असं बटन तुटलेलं मॅम? साहेब अहो नुसतं बघितलं नाही वहिनीने रजनीकांत स्टाईलने ते बटन झेललं आणि खिशात टाकलं. खरंच? म्हणजे असं तुम्ही ते पकडलं बटन? पकडलं. हृदयाशी कवटाळून ठेवलंय हो. आता याच बटनाचं लॉकेट करून मी गळ्यात घालणार आहे लग्नानंतर. मरतोय मी. साहेब मी कवरे जीव लावतो तुमच्यावर. मी पापलेट बनवणं खायला देतो तुम्हाला. प्रेम करतो मी. खांडेकर बेवफा बेमुरवत. मी नाही ही मुरवत. ही एकतर्फी मुरवत. माझं काहीच नाही. ती एकतर्फी प्रेम करते मॅम. माझं काय? इट्स ओके खांडेकर, आय कॅन अंडरस्टँड.
साक्षात मदनाचा पुतळा समोर असताना हीच काय कित्येक जणी मरत असतील तुमच्यावर. नाही तिथे नाही, तिथे काय उपयोग ताई आहे, नाही. ताई सॉरी. काय हे रूप आहे. डोक्यावर जुन्या नव्या केसांचा संगम. पोरींना पण कॉम्प्लेक्स देतील अशा या भुवया. आय हाय. आणि तो 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 नाकावर चमकणारा घर्मबिंदू. गर्मबिंदू म्हणजे धर्मबिंदू म्हणजे घाम घाम. मला माहित जगताप. 7 वाक्य चोख पाठ केली आहे. जाड जाड ओठांच्या फटीतून क्वचितच डोकावणारे ते दात. आणि दोन्ही बाह्यांमधून असं ओसंडून वाहत असलेलं भरगच्च मांस. ऐ ग, पोत्या दाबून कोंबून कोंबून भरलेल्या मऊ कापसासारख्या तुमच्या गच्च मांड्या. साहेब लाजताय काय? हेच सगळं सुरकी बोलते तेव्हा भरकता तुम्ही आणि यांचं बरोबर आवडतंय तुम्हाला. ए पण मॅडमच्या बोलण्यातली नजाकत बघ. पोत्यात कापसासारख्या असणाऱ्या त्या मौशार गच्च मांड्या. आता ही लिबलिबीत थुलथुलणाऱ्या मांड्या. कसं बोलते ती? साहेब माझी ती भाषा, ती माझी टाईल. मी आवरा पिरम करत जीव टाकत तुमच्यावरती. बघा ना तुम्ही. काय ठीक आहे, ठीक आहे. मांजासारखं नाचता येतं का विचारा ती. मला येतं नाचता. नाचता येतं? चला मग जुगलबंदी या वाजव वाजव. अशी जिंकली, ही जिंकली. तू 100 वेळा हरलीस. हरलीस तू. चांगलं नाचलं. हरलीस तू. आउट. नाही ठीक आहे साहेब, तुम्ही माझं हृदय तोरला आज. पण जाण्याच्या आधी एक ख्वाहिश ती पुरी करा. मॅडम મને साहेबांच्या पोटावर हात फिरवायचे. हे पोट आता माझं आहे. साहेब एकदा धावा ना, मला आजच्या जाताना बघायचं. तू नाही 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 अंड बघायचं नाही. चल निघ. आउट. सबका हिसाब लूंगी ये सुरखी. अश्विनी चाल तुझी हरणासारखी. शडाप. शटा चला कामाला लागा. काय म्हणजे काय चाललंय काय? आपण जगताप, हा हा मॅम. किती चहा होतो यांचा? 25 कप. एक थेंब चहा द्यायचा नाही. ओके मॅम. जिलेबी फाफडा सगळं बंद. ढोकळा. ढोकळा ठोकळा झालाय शरीराचा. तो आवरा आधी. सी अशू मी आपण लग्नापर्यंत मी 70 किलोचा ए होतो. कसलं लग्न? काय लग्न? आता ठरलं ना, तू बोललीस ना मला. ते सगळं नाटक होतं. नाटक होतं म्हणजे? हो, म्हणजे जगतापांनी मला सांगितलं सुरकी नावाची एक मुलगी येऊन तुला छळते, म्हणून मी हे सगळं नाटक केलं होतं. हे सगळं खोटं होतं. तुम्हाला मी आवडत नाही म्हणजे मी. म्हणजे हा खांडू माझा, हा खांडू माझा. हा खांडू फक्त पोलिसांचा आहे. मी ऐकलं तर खांडू खांडू पोलिसांचा आहे. पोलिसांचा. आणि याला बारीक करायची जबाबदारी आता तुझी आहे. कशी काय? तू रोज सकाळी पोलीस स्टेशनला यायचं आणि अर्धा तास तुझ्या बरोबर याला नाचायला लावायचं. बघतेच या खांडूचा आता दांडू कसा होत नाही. या बाजा. आता